श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु काही पौर्णिमा ह्या अत्यंत खास असतात आणि त्या खास आणि विशेष पौर्णिमेपैकी एक पौर्णिमा म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. या दिवशी 750 वातींची त्रिपुरी वात सुद्धा लावली जाते. आपल्या जीवनातील अहंकार दूर व्हावा, नकारात्मकता नष्ट व्हावी, आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये त्रिपुरवात लावली जाते. जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरी सुद्धा आपण ही त्रिपुरवात जाळू शकतो. यंदा कार्तिक पौर्णिमा ही बुधवारी 5 नोव्हेंबरला आहे. पौर्णिमा तिथी 4 नोव्हेंबरला रात्री 10:36 सुरू होणार आहे आणि 5 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:11 संपणार आहे. उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबरला बुधवारी आहे. या दिवशी आपल्याला आवर्जून उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवायची आहे. एके ठिकाणी स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी महिलांसाठी अत्यंत सुवर्ण संधी असते, ती म्हणजे कार्तिक स्वामींच्या दर्शनाची संधी. वर्षातून एकदा फक्त कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन करता येते. या दिवशी 2 मोरपिसांचा आणि 10 रुपयाच्या नोटेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा आपण करू शकतो. हा उपाय कसा करायचा आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठावे, त्यानंतर स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेरचा परिसर सुद्धा स्वच्छ करायचा आहे. माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते. यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र आणि गुलाबजल हे मिक्स करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. उंबरठ्यावरती आपण एका बाजूला स्वस्तिक आणि एका बाजूला लक्ष्मीची पावले रांगोळीच्या साह्याने काढू शकतो. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजामध्ये छान अशी रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि ओल्या कुंकवाचं एक स्वस्तिक चिन्ह आपल्याला मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा करायची आहे. स्वस्तिक चिन्ह काढताना स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा आवर्जून द्यायच्या आहेत. स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हामध्ये इंद्रदेव, गणेश, शिव, पार्वती अशा अनेक देवतांचा वास आहे. त्यामुळे मुख्य दरवाजावरती आवर्जून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना उजव्या हाताच्या अनामिका बोटाने आपल्याला ते काढायचं आहे. जरी मेटलचं स्वस्तिक असेल तरी सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपली जी तिजोरी आहे, आपलं जे किचन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हांची आपल्याला पूजा करायची आहे. तसेच या दिवशी त्रिपुरवात ही सुद्धा जाळली जाते. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ही त्रिपुरवात जाळायची आहे. त्रिपुरवात म्हणजे 750 वाती या दिवशी आपण जाळत असतो. आता या जाळत असताना ते आपण घरी जाळू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन जाळू शकतो. जेव्हा आपण त्रिपुरवात जाळणार आहोत त्या अगोदर आपल्याला या वाती तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहेत, जेणेकरून हवन चांगले होईल. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, एक हवनकुंड घ्यायचा आहे. आपल्या देवघरासमोर आपण ह्या त्रिपुरवाती जाळू शकतो किंवा अगदी मंदिरामध्ये जरी आपण जाऊन जाळल्या तरी सुद्धा चालतील. तसेच आपण घरामध्ये सुद्धा त्रिपुरवात जाळू शकतो आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा जाळू शकतो. हवनकुंड जे आहे तर त्या हवनकुंडामध्ये आपल्याला या वाती जाळायच्या आहेत. हवनकुंड ठेवण्या अगोदर आपल्याला जमिनीची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी आपण या त्रिपुरवाती जाळणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला जी जमीन आहे तर त्यावरती आपल्याला सर्वप्रथम पाणी शिंपडायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करत असताना ओम श्री वास्तुपुरुषाय नमः तर हे आपल्याला म्हणायचं आहे. त्यावरती हवनकुंड ठेवायचं आहे. हवनकुंडाला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. हवनकुंड नसेल तर आपण मोठी मातीची पंती जी आहे किंवा एखादं जर मातीचं मोठं भांडं असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो आणि यामध्ये आपल्याला ज्या 750 वाती आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. यासोबत कापूर सुद्धा ठेवायचा आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हे हवन सुरू असताना आपण
ओम श्री त्रिपुरांताकाय नमः स्वाहा, ओम श्री त्रिपुरांताकाय नमः स्वाहा म्हणत शुद्ध तुपाची आहुती सुद्धा देऊ शकतो, किंवा आपण आपल्या कुलदेवीचा मंत्र किंवा लक्ष्मीचा मंत्र किंवा नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा ही शुद्ध तुपाची आहुती देऊ शकतो। यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते, घरामध्ये शांतता राहते। त्याचप्रमाणे जेव्हा आपण त्रिपुरवात जाळतो तेव्हा आपल्या जीवनातील अंधकार नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते। तर अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात जाळण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। महिलांना फक्त कार्तिक पौर्णिमेलाच कार्तिक पूजन करण्याचे भाग्य मिळते। कार्तिक पौर्णिमा हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी महिला कार्तिक स्वामींचे दर्शन करू शकतात। कार्तिकेय म्हणजे शिव आणि पार्वतीचा पुत्र आणि गणपतीचा भाऊ, आणि या कार्तिकेयाचे दर्शन हे फक्त कार्तिक पौर्णिमेला करता येते। या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन आपण पूजा करू शकतो। मंदिरामध्ये जाताना नारळ, अगरबत्ती, खडीसाखर घेऊन जायचं आहे। त्याचप्रमाणे 2 मोरपीस आणि एक 10 रुपयाची नोट सुद्धा आपल्याला न्यायची आहे। मोरपीस हे अखंड असावं, ते कधीही आपल्याला तोडायचं नाही, कारण मोर जे आहे तर ते कार्तिकेयचे वाहन आहे। आणि कार्तिक मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तर त्यावेळेला आपल्याला कार्तिक स्वामींची पूजा करायची आहे। यानंतर 2 मोरपीस जे आहेत आणि 10 रुपयाची नोट जी आहे तर ती आपल्याला कार्तिक स्वामींच्या समोर ठेवायची आहे। जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल आणि आपल्याकडे जर कार्तिक स्वामींचा फोटो असेल तर घरी सुद्धा आपण कार्तिक स्वामींच्या फोटोजवळ 2 मोरपीस आणि 10 रुपयाची नोट जी आहे तर ती ठेवू शकतो। मंदिरामध्ये जर आपण जाणार असू तर परत येताना आपल्याला 1 मोरपीस आणि 10 रुपयाची नोट जी आहे तर ती घरी घेऊन यायचं आहे, आणि 1 मोरपीस जे आहे तर ते आपल्याला मंदिरामध्येच ठेवायचं आहे। घरी आल्यानंतर आपण जे मोरपीस आणलेलं आहे तर ते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावायचं आहे। यामुळे मुलांची एकाग्रता वाढते। आणि 10 रुपयाची जी नोट आहे तर त्या नोटेचा पिरॅमिड बनवायचा आहे। जर आपल्याला पिरॅमिड बनवता आला नाही तर आहे अशी नोट घडी करून आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवायची आहे, किंवा आपण आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो। यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे, धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होत असतात। त्याचप्रमाणे या दिवशी वस्त्रदान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। काळे तीळ जर आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान केले तर भगवान शिव प्रसन्न होतात आणि शिवांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, आणि ज्या व्यक्तीला शिवशंकरांचा आशीर्वाद मिळतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या राहत नाही। तर अशा प्रकारे फक्त वर्षभरातून एकदाच कार्तिक पौर्णिमेला 2 मोरपिसांचा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपण करू शकतो। जर आपण घरीच ही मोरपिसे ठेवली तर 1 मोरपीस मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवायचं, आणि 1 मोरपीस जे आहे तर ते आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण ठेवू शकतो, किंवा अगदी देवघरामध्ये ठेवले तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आपण मोरपिसांचा उपाय मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतो। जर आपल्या आसपास कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर अवश्य आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन करायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे। अन्यथा आपल्याकडे जर फोटो असेल तर घरीच आपण ही पूजा करू शकतो आणि घरीच हा उपाय सुद्धा करू शकतो।